फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई नंतर ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याच बरोबरीनं आता हे तिसरी मुंबई बनते, ही चौथा कोपरा बनतोय. म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स, त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे 6 पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले, दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे. पण आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आतापर्यंत मी 70 ते 80 एकर जागा विकलेली आहे, तिथं सेल केलेली आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत, दिलेल्या आहेत त्या. पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबई सारखी डेव्हलपमेंट येणार आहे, सिडकोनी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे MMRD डेव्हलपमेंट आणणार आहे. कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे. पण तिथं MMRD जेव्हा सेक्टर आणि प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप 5 मध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्स ही कंपनी असणार आहे आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे. तिथे MMRDच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळी वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत. 60-40चा रेशो येईल किंवा 22.5% जागा मिळेल. पण जे बी काय जागा मिळेल, सिडको येऊ, MMRD येऊ, नैना येऊ, MSRD येऊ, जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा IPO लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत. आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत. रिअल इस्टेट मध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे.